सकाळी रोहित पवार यांनी नेहमीच्या प्रमाणे आमच्या पक्षावरच जास्त लक्ष केंद्रित, आमच्या पक्षाचा आज वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे हे डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण मीडियामध्ये धादांत खोटी आणि चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा यांच्या पक्षाने महापुरुषांचे फोटो हे कुठल्याही बॅनरवर टाकले नाहीत आणि आता ते महाराष्ट्राचा पुरोगामी विचार जो आहे त्यांनी ते भाजपबरोबर गेल्यामुळे सोडून दिलेला आहे. मला रोहित पवारांना हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही काल तुमच्या पक्षाचा जो वर्धापन दिन साजरा केला त्यावेळेला जे बॅनर पोस्टर सगळीकडे लावले होते, जे तुम्ही तुमच्या स्वतःच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवरून पोस्ट केलेले आहेत, त्या सगळ्या बॅनरमध्ये या सगळ्या महापुरुषांचे फोटो होते का? आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी रोहित पवारांना सवय लागलेली आहे. त्यांना वारंवार सांगितले की तुम्ही तुमच्या पक्षात काय चाललंय ते बघा, तुमचं काय जळतंय ते बघा. तुम्ही सातत्यानं विनाकारण त्या ठिकाणी आमच्या पक्षामध्ये नाक खुपसून विनाकारण लोकांचा आणि आमचाही वेळ घेऊ नका. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की जे महापुरुषांचे फोटो वेगवेगळ्या बॅनरवर असतात, आपण सर्व महापुरुषांचे फोटो हे सर्व कार्यक्रमामध्ये घेत असतो. आमच्या कार्यक्रमामध्ये त्या कार्यक्रमाची सुरुवातच या महापुरुषांना त्या ठिकाणी अभिवादन करूनच होणार आहे, त्यांना पुष्पहार घालूनच होणार आहे. पाहिजे तर स्टेजवर बघायला या, तिथं ऑलरेडी त्या ठिकाणी सर्व फोटो ठेवलेले आहेत. आमचा कार्यक्रम होण्याच्या आधीच रोहित पवारांनी या संदर्भानं काहीतरी मीडियामध्ये आजच्या आमच्या कार्यक्रमामध्ये डिस्टर्बन्स क्रिएट करण्याच्या करता म्हणून एखादं स्टेटमेंट द्यायचं आणि खोटी माहिती त्या ठिकाणी पसरवायची हे काही योग्य नाही.